मंडळी, 3 बातम्या आणि तिन्ही बातम्या अक्षरशः तोंडावर पडणाऱ्या. आणि या तोंडावर पडणाऱ्या बातम्यांच्या नंतर मला 2 निष्कर्ष काढावे वाटतात. ते दोन्ही निष्कर्ष आणि माझा तिसरा सल्ला मी तुमच्यासमोर मांडणार आहे. बस, आज विश्लेषण नाही. बातमी क्रमांक 1. रोहित पवार आजोबांसोबत द्रोह करणार, नवा पक्ष काढणार, रोहित पवार वेगळे होण्याच्या वाटेवर. बातमी 2 दिवस तुफान चालली. रोहित पवार आजोबांच्यापासून वेगळा विचार करून नवा पक्ष स्थापन करण्याच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू झाली. पण घडलं काहीच नाही. मीडिया तोंडावर आपडली. बातमी क्रमांक 2. आम्ही ही शक्यता वर्तवतानाच यातले धोके आणि ते होऊ नये असं वर्तवलं होतं. होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. माझा व्हिडिओ बघा जो 2 लाख चाललाय. अक्का आता नाथा घरी. बातमी दुसरी होती. सुषमा अंधारे ठाकरेंना बाय बाय करणार, एकनाथ शिंदेंच्याकडे जाणार. एकनाथ शिंदेंच्याकडे जाणार या गोष्टीची बोंबाबोंब झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी थांब माझ्या लेकराला विचारून घेतो, थांब माझ्या ताईला सांगून येतो, थांब माझ्या बाईला बोलून येतो असं म्हणून आपलं दार बंद केलं. एकनाथ दादा दार उघड असं म्हणत सुषमाताई तिथेच झाडावर घरट्याच्या बाहेर बसून राहिल्या. आता सुषमाताई उद्धवच्या घरट्यातून मनाने तनाने बाहेर पडल्या आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या घरट्यात प्रवेश नाही. पुन्हा एकदा हा अंदाज वर्तवणारे तोंडावर पडले. बातमी तिसरी. एकनाथ खडसे तावडेंना भेटायला गेले. तावडेंची भेट झाली. मीडियात बातम्या पसरल्या. आता एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर. पक्षश्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे आणि तो ग्रीन सिग्नल बघून एकनाथ शिंदेंची गाडी फलाटात घुसली, ती मातोश्रीच्या. उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि सगळी मीडिया पुन्हा एकदा धाडकन तोंडावर आपटली. अशा कितीतरी बातम्या तोंडावर आपटण्यासारख्या आहेत. आता या मीडियावाल्यांनी बळे राज ठाकरेंना उभे केले, पण राज ठाकरे काहीच करू शकले नाही. झालं. 3 बातम्या खोट्या निघाल्या. मीडिया तोंडावर पडली. यांचे भाट तोंडावर पडले. आता देतो माझा सल्ला. माझा सल्ला असा आहे की यांना कुणी घेत नाही आहे. ना अक्काला कुणी घेत आहे, ना रोहित पवारांना कुणी घेत आहे, ना एकनाथ खडसेंना कोणी आता घ्यायच्या तयारीत आहे. आहे एक आमदार की विधान परिषद, जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आहे. ती गेले की तेही संपलं. काय करावं? या सगळ्यांनी एकत्र यावं. एकनाथ खडसे, सुषमा अंधारे, रोहित पवार, अजून कोणी सोबत घेता आलं तर संजय राऊत. आता काय दुसरं कोण घेणार आहे यांना? तुम्हाला वाटलंच तर मग जितेंद्र आव्हाड, अजून एक आहेत ते तिकडचे अमोल मिटकरी. या सगळ्यांना एकत्र घ्यावं आणि या सगळ्यांनी एक नवा राजकीय पक्ष काढावा. देवा शपथ, हे गंमत म्हणून सांगत नाही. हे गंमत म्हणून सांगत नाही. कारण गंमत करायची असती तर टोन माझा तोच राहिला असता. एक तर सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला कुणी नव्याने स्वीकारायला तयार नाही असलेले राजकीय पक्ष. दुसरं, जे विरोधात आहेत ते विरोधी पक्ष म्हणून उरलेलेच नाहीत. यांच्यात तो दमच नाही की तो विरोध करतील आणि दाखवतील. काय झालंय, यांचे डायलॉग सुद्धा सेम झालेत. म्हणजे प्रेतावर रुदन करताना जशी एखादी बाई म्हणते ना की माझं आता कशी जगू, आता कसं राहू, किंवा माणसंही म्हणतात आता काय करावं, आबाळच फाटलंय आमचं, आता कसं जगायचं. असंच रुदन चाललंय यांचं. हे अरण्य रुदन आहे ज्या लोकांचं. म्हणजे आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं, आमचा बाप चोरला, आमचं याव चोरलं, आमचं त्याव चोरलं. सगळं चोरून गेलंय तुमचं. सगळं चोरून नेलंय. माझ्या हात रिकामे आहेत. आता मी काय देणार? आता मी काहीच देऊ शकत नाही. अरे देऊ शकत नाही तर नेता होतो कशाला? तू काहीच देऊ शकत नाहीस तर नेता होतोस कशाला? पण नाही, नेता व्हायचे हाव आहे आणि देऊ शकत नाही हा भाव आहे. या हाव आणि भावमध्ये यांच्यातला तो दम, तो चार्म, ती शक्ती निघून गेलेली आहे. त्यामुळं हे
आताचे विरोधी पक्ष म्हणून काम करायला असमर्थ आहेत. आणि दुसरा धोका असा आहे की यांच्यातले सगळेच तिकडच्या बाजूला वळून हातभर जीभ बाहेर काढून हॅ 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 करत बघतायत. तिकडून एखादं हाडकाचं तुकडं पडलं की 2-4 उडी मारून निघून जातात पटकन. किती गेलेत तुम्हाला माहित आहे. एक तर आपलं राजकीय भवितव्य चालावं यासाठी निघून जात आहेत, काही लाभापोटी निघून जातात. मी मान्य करतो, म्हणजे लाभापोटी जाणाऱ्यांना त्यांना तर हवाय हो, वो तो बैठे हैं खरीदने, वो चाहते ही है कि आप लोग बेवफा निकलो, आणि ते त्या स्वरूपात काम करतात. त्यामुळं आता असलेल्या विरोधी पक्षात दम असलेली माणसं नाहीत. आता असलेल्या विरोधी पक्षात कधी फुटतील याची गॅरंटी असलेली माणसं नाहीत. काय कधी पळतील, कधी निघतील. मग अशा वेळी जे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आपल्या वेडावर, हे वेडच लागतं, ज्या आपल्या भाजपला विरोध करण्याच्या वेडावर ठाम आहेत, अशी माणसं उरली किती? रोहित पवार, सुषमा अंधारे, कुणालाही असो विरोधच करायचा म्हणून येणारे राज ठाकरे, ते त्यांचं कामच आहे विरोध करणे. बस आपला विरोध, आपला विरोध, एवढंच असतं राज ठाकरेंचं काम. ते आम्ही इथल्या एका दैनिकाच्या कार्यालयात म्हणायचो, समजा दैनिकाच्या कार्यालयात 9 माणसं असतील तर 10 गट असतात. एक गट सगळ्याला विरोध करणाऱ्यांचा वेगळा असतो बरं का, म्हणजे स्वतःसहित सगळ्याला विरोध करणाऱ्यांचा एक असतो. तसे राज ठाकरे 10व्या गटाचे आहेत, 9 माणसातल्या 10व्या गटाचे आहेत. कुणालाही विरोध करतात. तर ते विरोध करण्याची त्यांची हौस, अगदी प्रामाणिकपणे विरोध करण्याची रोहित पवारांची इच्छा, सुषमा अंधारेंचा लढाऊ बाणा, एकनाथ खडसेंची ठसठस, मनातली सल कुठून तरी काढायची, ती एकनाथ खडसेंची ठसठस. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत कधी जाणं शक्य नाही. आताच्या ते गप्प आहेत, काय कारण असतील माहीत नाही. बहुतेक 1-2 केसेस असतील ज्या उगाचं चांगलं ठेवून म्हणून ते शांत असतील. तर या सगळ्यांनी मिळून राज्यात एक खंबीर विरोधी पक्ष काढला तर काय बहार येईल ना. म्हणजे एक पक्ष तरी असा असेल जो रस्त्यावर, टीव्हीवर, विधान भवनात भाजप आणि सत्ताधारी पक्षाला तीव्र विरोध करेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट या पक्षाची असेल की तो वंशपरंपरेचा आहे असं वाटणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या लोकांच्यामध्ये प्रचंड दम आहे, प्रचंड शक्ती आहे, प्रचंड लोकसमर्थन आहे. सुषमा अंधारे तर विधानसभेला उभे राहिलं तर 400-450 मतं मिळवतात. सोपं नाही आहे. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, काहीच नसताना 450 मतं मिळवणं सोपं आहे का? तसंच 450 मतांनी रोहित पवार विजयी होतात. हो, अटीतटीच्या लढतीत सुद्धा सहजपणे निष्ठून जाणारा हा पैलवान आहे. तर एवढी मोठी ताकद ज्यांच्याकडे आहे त्यांनी खरोखरच एकत्रित येऊन एक नवा पक्ष काढावा आणि तो चालवावा. म्हणजे फुटण्याचाही धोका नाही, उगाच फुकटच्या बातम्या येणार नाहीत, काहीही होणार नाही. एक नवा पक्ष काढाच. नमस्कार.